नमस्कार. आज आपण करणार आहेत लसूणी पालक पनीर. ते बी डाह्या भाषाला करणार आहेत आणि वरणाचं लसण चुरचुर फोडणी देऊन केल्यामुळं चव अजून त्याची वाढती आणि कमी मसाल्यामध्ये करणार आहे. चवीला एकदम भन्नाट अशी होती. रेसिपीला सुरुवात करू. ही 2 जुड्या पालक घेतलेलं आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्यानं आणि पहिले असे पानं तोडून घ्यायचे. जास्त असे निब्बर काड्या घ्यायचे नाही तर कवळी अशी तर घ्यायच्या. अर्धा ग्लास पाणी याला उकळी आली की त्यामध्ये पालक धुवून घेतलेला टाकून घ्यायचा. पाणी जास्त ठेवायचं नाही, अर्धा ग्लासच घ्यायचं. जास्त पाणी शिजवताना वापरायचं नाही आहे. त्यात 3 ते 4 हिरवी मिरची टाकायच्या आणि खालच्या बाजूला 2 ते 3 मिनटं शिजले की लगेच पलटी करून घ्यायचं. पालक शिजायला जास्त टाईम लागत नाही. 5 मिनटामध्ये शिजून होते. जास्त ओव्हरकुक पण करायचं. जास्त ओव्हरकुक जर केलं तर भाजी केल्यावर अशी काळी पडती. शिजून झालेली आपली भाजी. त्याला आता काढून घेऊ. गॅस बंद करायचा. यातलं पाणी नितळून घ्यायचं आणि लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचं. भाजी शिजली की असं गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे, नाहीतर त्याला काळपट कलर पडतो. आणि शिजवताना झाकण अजिबात ठेवायचं नाही. मग आता काढायचं आणि थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. तुमच्याकडे बर्फाचं असेल त्यामध्ये बर्फाचे खडे पण टाकून त्यामध्ये टाकायचं, म्हणजे पालक काळा पडत नाही. हे 2 ते 3 मिनटासाठी ठेवून घेणार आहे थंड पाण्यामध्ये. मग सगळा पालक आता त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता थंड झालं की त्यामधलं पूर्ण पाणी असं नितळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. पाणी अजिबात घ्यायचं नाही, फक्त भाजी घेणार आहेत आपण. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी नितळून टाकून घ्यायचं आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये आता बारीक प्युरी करून घ्यायची. प्युरी करून घेतलेली. कलर किती छान असा आलेला, हिरवागार कलर आलेला भाजीला. अजिबात कलर बदलला नाही आहे. जास्त ओव्हरकुक केलं नाही ना, भाजीला चांगला असा कलर येते. 2 चमचे तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये. त्यात छोटा 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे फुलले की 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले बारीक चिरून तेही टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. गॅस लो ते मिडियम ठेवायचा. लो ते मिडियम गॅसवरतीच कांदा चांगला परतून घेणार आहे. तो कांदा परतून झाला की त्यामध्ये लसूण ठेचलेला घ्यायचं आहे. 10 ते 12 लसणाच्या काय ठेचून घेतलेलं आहे तो, किंवा असं तुम्ही पेस्ट करून घेतले तरी चालतं. ते टाकून घ्यायचं. त्यात छोटा चमचा गरम मसाला आणि 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचं. एवढंच मसाले वापरायचे आहेत. जास्त जर मसाले वापरत तर भाजीला असं काळपटपणा येते. त्यामुळे एवढंच मसाले वापरून छान अशी भाजी तयार करणार आहे तर ढाबा स्टाईल. 1 मिनटासाठी सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतले की 1 मोठा चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहे. इथं बेसन पीठ टाकल्यामुळं भाजीला बाइंडिंग चांगली येते. बेसन चांगलं भाजून घ्यायचं. कांदा एका साईडला सारून बेसन चांगलं भाजून झालं की त्यामध्ये आपण जी पालकची प्युरी केलेली आहे ती टाकून घेणार आहे. इथं हे सगळी प्युरी टाकून घ्यायची त्यामध्ये. प्युरी टाकली की सगळे चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवलेला आहे. बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकणं, अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं सगळं या पद्धतीने. हे सगळं चांगलं मिक्स झालं आहे. भाजीला बाकी छान असं कलर राहिलं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण आतापर्यंत मीठ वापरलं आहे. त्यामध्ये मीठ टाकलं की मिक्स करून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनटासाठी बारीक गॅसवरती प्युरी चांगली शिजून घेणार आहे. बघा ह्या पद्धतीने चांगली प्युरी शिजून झाली ना, दाटसर पण आलेलं आहे प्युरीला आणि कलर पण खूप छान असा आलेला आहे. हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे. हे 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पनीर टाकलं की मिक्स करायचं. आणि पनीर टाकलं की जास्त वेळ शिजून द्यायचं नाही. 2 ते 3 मिनटासाठी बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं. झाकण अजिबात ठेवायचं नाही. जेव्हा झाकण जर ठेवलं तर भाजी काळी पडते. त्यामुळे झाकण न ठेवता अशी शिजून घ्यायची 2 ते 3 मिनटासाठी. मग या पद्धतीने 2 ते 3 मिनटांनी चांगली पालक झालेली. आता यावर आता चुरचुरीत तडका देण्यासाठी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे बारीक चिरून. भरपूर असं लसूण वापरायचा, म्हणजे लसूणी पालक खूप छान असं चवीला लागतं ढाबा स्टाईल. हे लसूणला चांगला गोल्डन कलर आला की त्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकणार आहे इथं आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं, म्हणजे कलर भाजीला चांगलं येतं आहे. ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि तडका आता आपण भाजीवर टाकून घेणार आहे. इथं आता भाजी आपण पहिल्या प्लेटमध्ये काढून घेऊ. मग छान अशी भाजी तयार झाली. त्यावर आता तडका टाकून घ्यायचं जे आपण करून घेतलं होतं ते. या पद्धतीने असं सगळीकडं टाकून घ्यायचा आणि खूप छान असं वरनं तडका दिल्यावर भाजी चवीला लागते. पाहू शकता झटकीपट आणि कमी मसाल्यामध्ये ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर तयार झाले. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये सांगा ही माझी रेसिपी कशी वाटली. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा.